श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऑनलाईन गेमिंग, ई गेमिंग, त्याचे फायदे, तोटे आणि त्याच्या प्रोत्साहनासाठी तसंच नियमनासाठी सरकारने उचललेली महत्त्वाची पावलं आणि सुरक्षित ई गेमिंग वापराविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, गेल्या काही वर्षात ई गेमिंग आणि ऑनलाईन गेमिंगचं प्रमाण सर्वत्र झपाट्यानं वाढलं आहे. घरोघरी अगदी आबालवृद्धांपर्यंत याची गोडी आणि प्रसंगी व्यसनही लागल्याचं बोललं जात आहे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये अशा ऑनलाईन ई गेमिंग किंवा ई खेळांचं महत्त्व लक्षात घेऊन त्याला योग्य पद्धतीने प्रोत्साहन देण्याची तसंच त्याचं योग्य प्रकारे नियमन करण्याची आता खरी गरज निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑनलाईन गेमिंगचे नियमन करण्याच्या उद्देशाने ऑनलाईन गेमिंग विधेयकाला नुकतीच मंजुरी दिली आणि याचंच पुढचं पाऊल म्हणून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेमध्ये ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक 2025 मांडलं. ते मंजूरही करण्यात आलं. आता राज्यसभेतल्या मंजुरीनंतर काही काळात त्याचं कायद्यातही रूपांतर होईल. येत्या दिवाळीपासून केंद्र सरकार ऑनलाईन गेमिंगवर 40% वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी सुद्धा लावण्याची शक्यता आहे. श्रोतेहो, असे ई गेम्स किंवा ऑनलाईन खेळ, त्यांचे चांगले आणि वाईट परिणाम आणि नागरिकांनी याबाबत घ्यायची खबरदारी याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया मुंबईच्या महाराष्ट्र सायबर शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांच्याकडून. साधारणपणे ऑनलाईन गेमिंग म्हणजे इंटरनेटवरती जे गेम खेळले जातात त्याच्यामध्ये ॲक्शन गेम असतात, पझल्स असतात, स्पोर्ट्स असतात. सोशल गेमिंग मध्ये म्हणजे मित्रासोबत लोक जे गेम खेळतात, म्हणजे लुडो आहे, क्विज आहे, चेस आहे. तर मनी गेमिंग म्हणजे त्याच्यामध्ये पैसे गुंतवून जे गेम्स खेळले जातात, त्याची उदाहरणार्थ म्हणजे रम्मी आहे, पोकर आहे, फंटासी, लीग अशा प्रकारचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेट ऑनलाईन गेमिंगचे हे प्रकार आहेत. त्यामध्ये ऑनलाईन गेमिंग, सोशल गेमिंग आणि मनी गेम. बऱ्याच वेळा असं होतं की हे जे काय गेम्स चालवणारे जे लोक आहेत, तर त्याच्यामध्ये काय कधी फेक्स ऍप असतात, कधी जाहिराती असतात, कधी आर्थिक फसवणूक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे गोष्टी हे ऑनलाईन गेमच्या माध्यमातून युवकांमध्ये खास करून लहान मुलांच्या मध्ये याचा हे करत असतात. आणि साधारणपणे हे जे आहे हे साधारणपणे समाजाच्या आरोग्यावर, तरुणांच्या भविष्यावर किंवा आर्थिक फसवणूक, व्यसनाधीनता, कौटुंबिक तणाव टाळण्यासाठी मनी गेम्सवर बंदी आवश्यक आहे. याच्यामध्ये असं आपल्याला म्हणता येईल की याचा गेमिंगचा शैक्षणिक उपयोग पण झालेला आहे की इतिहास आणि संस्कृती शिकवण्यासाठी काही गेमचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये आता खास करून आपल्या नेटवरती आहे की रोम टोटल वॉर म्हणजे ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा या गेमिंगचा वापर केला जातो. शिकण्याची एक नवीन पद्धत, पारंपरिक पद्धतीपेक्षा गेमिंगमुळे मुलं अधिक सक्रियपणे शिकतात आणि कल्पनाशक्ती वापरत असतात. आता त्याच्यामध्ये काही सामाजिक आणि भावनिक पण फायदे आहेत. मुलांच्या मध्ये टीम वर्क तयार होतं, सहकार्याची भावना तयार होते. आता फोर्टनाईट सारख्या गेम मध्ये टीम मध्ये काम करण्याची सवय लागते की ज्यामुळे सहकार्य आणि संवाद कौशल्य वाढते. काही ठिकाणी भावनिक समतोल सुद्धा मेंटेन करण्यासाठी ह्या गेम्समुळे फायदा होतो. काही गेम्समुळे मुलं स्वतःच्या भावना ओळखू शकतात, त्यावर नियंत्रण ठेवू शकतात आणि आत्मविश्वास सुद्धा वाढवू शकतात. आणि एक सामाजिक जोडणी म्हणजे सोशल रिलेशन्स पण त्यांचे डेव्हलप होतात. ऑनलाईन गेमिंगमुळे युवक एकमेकांशी संवाद साधतात, मैत्री निर्माण होते आणि सामाजिक नेटवर्क सुद्धा त्यांचं वाढतं. आणि असे काही फायदे आहेत की ज्याच्यामध्ये कल्पनाशक्ती सुद्धा स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. गेमिंग मधून मुलं स्वतःला व्यक्त करतात, निर्णय घेतात आणि स्वतःच्या आवडीनिवडी सुद्धा ओळखतात. त्याच्यामध्ये नवीन कल्पना आणि त्याची निर्मिती सुद्धा मुलांच्या मध्ये आढळून येते. या गेम्स मधील विविध जग, पात्र आणि कथा यामुळे मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता सुद्धा वाढल्याची दिसून आलेलं आहे. त्यामुळे त्याचे काही फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. त्याच्यामध्ये धोके असे आहेत की साधारणपणे हे गेम्स मध्ये जी मुलं असतात तर ही मुलं बऱ्याचपैकी म्हणजे एकली होतात किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ते अनोळखी लिंक आणि ऍप्स आणि ऑफर्स रोखू शकत नाहीये. कधी कधी ते त्याच्यावरती वैयक्तिक माहिती शेअर करतात आणि ते मग गेमिंगचं व्यसन लागलं मुलांच्या मध्ये, मग ते तणाव, चिडचिड, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, कुटुंबामध्ये आर्थिक नुकसान होतं, कर्जबाजारीपणा होतो, कौटुंबिक तणाव निर्माण होतो आणि मुलांच्या मध्ये
हिंसक वर्तन आणि सामाजिकपणे ते वेगळे होत जगायला लागतात आणि सायबरचे धोके पण याच्यामध्ये दिसून आलेले आहेत. म्हणजे लोकसभेमध्ये जे विधेयक आलेलं आहे आता त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि पूर्ण देशभर त्याची तो लागू करण्यात येईल. कारण का याच्या अगोदर ह्या ऑनलाईन गेम्सवरती कुठल्याही प्रकारचं कायदेशीर नियंत्रण नव्हतं. त्यामुळे ती कारवाई करताना बऱ्यापैकी अडचणी निर्माण होत होत्या आणि साधारणपणे आपल्या लोकसभेमध्ये ह्या सर्व विषयांचा आणि त्याच्या अगोदर हे विधेयक मांडण्याच्या अगोदर त्या प्रक्रियेच्या अगोदर वेगवेगळ्या घटनांचा सुद्धा उहापोह केला जातो आणि त्याची चर्चा केली जाते. तर साधारणपणे आपण असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये की आत्महत्या सुद्धा ह्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून म्हणजे फसवणूक झालेली आहे किंवा सामाजिक लाज निर्माण होते बाबा की मला लोक काय म्हणतील. काही लोक कर्जबाजारी झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी आत्महत्या सुद्धा झालेल्या आहेत आणि 13 ते 19 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत ते खास करून आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांनी अभ्यास करून निष्कर्ष काढलेला आहे की साधारणपणे 10% जी मुलं आहेत ते इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरची त्यांच्यामध्ये लक्षणं आढळून आलेली आहेत. मग त्याच्यामध्ये मग किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे, अनिद्रा आहे, अभ्यासात घट यासारखे लक्षणं सुद्धा दिसून आलेली आहेत. साधारणपणे ज्या वेळेला असे व्हिक्टिम्स कडून तक्रारी येतात किंवा एखाद्या सामाजिक संस्थेकडून किंवा एखाद्या काही राज्य शासनाकडून सुद्धा असे निर्देश येतात त्यावेळेला अशा ह्या ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भात कायदेशीर कारवाई केली जाते आणि या लोकसभेच्या विधेयकामुळे होणाऱ्या कायद्यामुळे याच्यावरती प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल आणि त्याच्यामधून समाजाचं संरक्षण सुद्धा करता येईल. लोकांनी जागरूक नागरिक म्हणजे सुरक्षित समाज आहे आणि ऑनलाईन गेमिंगचा योग्य वापर फायदेशीर असेल तर करावा पण अतिरेक आणि फसवणूक टाळणं अत्यावश्यक आहे. श्रोते हो, या विधेयकाद्वारे बँका किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थांद्वारे होणारे आर्थिक व्यवहार थांबवण्यासाठी नियम आणले जाण्याचीही शक्यता आहे. असे ई गेमिंग म्हणजे काय? या विधेयकामध्ये नेमकं काय आहे? यामध्ये काय नियमन आणि काय शिक्षा ठरवण्यात आल्या आहेत? प्रस्तावित कायदा हा फसवणूक, व्यसन आणि विसंगतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कशी मदत करणार आहे? याविषयी अधिक माहिती घेऊया पुण्यातले ज्येष्ठ विधिज्ञ तसंच कायदा आणि सामाजिक विषयांचे लेखक ॲडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून. समाजात घडणाऱ्या विविध बदलांची दखल कायद्याला घ्यावी लागते आणि त्यानुसार वेगवेगळ्या कायद्यांचं आयोजन नेहमीच केलं जातं. गेल्या दशकाभरात डिजिटल प्लॅटफॉर्म, ऑनलाईन गेमिंग असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट तयार करण्यासाठी बरेच तरुण उद्योजक पुढे आले आहेत आणि स्टार्टअपच्या माध्यमातूनही अशा प्रकारच्या बऱ्याच नव्या संस्था निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर या ऑनलाईन गेमिंगमधून ज्यामध्ये पैशाचा अंतर्भाव होतो अशा ठिकाणी अनेक तरुणांनी आपली जायदाद घालवली आहे. त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे आणि कित्येक आत्महत्येची प्रकरणं देखील घडली आहेत. आज मितीस अशा ऑनलाईन गेमिंगमध्ये सुमारे 25,000 कोटी रुपयाची उलाढाल असावी असा अंदाज आहे. या सर्व होणाऱ्या वाढीला एक प्रकारचं नियमन करावं, त्याचबरोबर त्यातील गैरप्रकार थांबवावेत यासाठी काल लोकसभेने द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 म्हणजेच ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन करण्याविषयीचं विधेयक मंजूर केलं आहे. म्हणजेच याविषयीचा कायदा होण्यासाठी हे एक पहिले पाऊल आहे. या विधेयकाचा विचार केला तर प्रामुख्याने 3 गोष्टींविषयी विवेचन दिसते. एक म्हणजे ई स्पोर्ट्स, हे जे नव्याने डिजिटल माध्यमात निर्माण झालेले एक नवीन दालन आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळता येतात. त्याचप्रमाणे ते खेळ उपकरणांमार्फत इतरांनाही बघता येतात. अशा प्रकारे ज्यामध्ये कौशल्य आणि खिलाडूपणा यांचा अंतर्भाव आहे असे ई स्पोर्ट्स वाढवणे तसेच त्याला प्रोत्साहन देणे याविषयीचा तरतुदींचा अंतर्भाव या विधेयकात करण्यात आला आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारचे बेटिंग म्हणजे सट्टा असू नये असा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला आहे. दुसरा भाग म्हणजे सोशल गेमिंग. ऑनलाईन सोशल गेमिंगमध्ये सामाजिक उपक्रम किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम, समाजाभिमुख गोष्टी यांचा अंतर्भाव होतो. अशा प्रकारच्या गेमिंगला देखील या विधेयकाने संरक्षण दिले असून त्याविषयीच्या प्रसाराच्याही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अशा रीतीने जे गेमिंगचे प्रकार हे समाजविरोधी नाहीत, त्याचा तरुण पिढीवर चुकीचा परिणाम होणार नाही, तर उलट त्यांच्यामधील कौशल्याला प्रोत्साहन मिळेल अशा सर्व गोष्टी या विधेयकाने पुढे नेण्याचे ठरवले आहे. मात्र ऑनलाईन मनी गेमिंग हा ऑनलाईनवर असलेला आणि वाढत चाललेला प्रकार मात्र या विधेयकानुसार नामंजूर करण्यात येणार आहे.
या प्रकारच्या ऑनलाईन गेमिंग म्हणजे ज्यामध्ये काही प्रकारचे पैसे भरावे लागतात, लावावे लागतात, डिपॉझिटच्या स्वरूपात द्यावे लागतात आणि त्यावर पैशाचा परतावा अशा प्रकारचे हा खेळ असतो. यामध्ये अनेक तरुणांनी आपले पैसे घालवलेत. अनेकांना या प्रकारचे व्यसन लागलंय आणि त्यासाठी यावर कठोर शिक्षा या विधेयकात नमूद केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या सर्व गोष्टी या गेमिंगच्या स्वरूपात चालतील त्यासाठी एक सक्षम अधिकारी किंवा एक अथॉरिटी निर्माण करावी याविषयी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. थोडक्यात या बिलाचा प्रमुख उद्देश हा शैक्षणिक, खेळ तसेच सामाजिक विषयांवरील गेमिंग चालू ठेवणे, त्याचे नियमन करणे, त्यासाठी प्रसार करणे, मात्र पैशाचा वापर करणाऱ्या ऑनलाईन मनी गेमिंगवर पूर्णपणे बंदी घालणे हा आहे. यासाठी या ऑनलाईन गेमिंगला नियंत्रण करणारी एक सक्षम यंत्रणा म्हणजेच अथॉरिटी यामध्ये निर्माण होणार आहे. आता या विधेयकाने आपला प्रवास सुरू केला आहे. थोडक्यात ज्या गोष्टी समाजात वाढत आहेत, ज्यामुळे आर्थिक चलनही वाढत आहे, अशा सामाजिक, शैक्षणिक आणि खेळाविषयीच्या सर्व गेमिंगला प्रोत्साहन देणे, मात्र ज्यामध्ये व्यसन लागू शकतील, पैसे वाया जातील अशा प्रकारच्या मनी गेमिंगवर बंदी घालणे हा याचा उद्देश आहे. या विधेयकाचा आणखीन एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे असे ई स्पोर्ट्स अथवा सामाजिक उपक्रम यासाठी सरकारने एक यंत्रणा निर्माण करून अशा प्रकारच्या ई स्पोर्ट्सची नोंदणी त्या संस्थेमार्फत केली जावी आणि त्यामुळे त्याच्या सत्यतेची छाननी करता येईल. याबाबतची मार्गदर्शक तत्वे देखील अशा सरकारी संस्थेने करावी आणि याबाबत योग्य ती पूर्तता होतीये ना याची सुद्धा त्यांनी काळजी घ्यायची आहे. याबरोबरच अशा ई स्पोर्ट्ससाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणाची सोय करणे, संशोधन करणे, आणखीन इतर काही संस्थांना ही ई स्पोर्ट्सची माध्यमे कशी पुढे जातील यासाठी मदत करणे हाही एक उद्देश आहे. खेळाविषयी, ई स्पोर्ट्सविषयी काम करत असताना त्यांना कशा प्रकारच्या सवलती देण्यात येतील किंवा लोकांमध्ये जनजागृती कशी निर्माण करावी, त्याचबरोबर या खेळाच्या संघटना आणि सरकारी संस्था, राज्य सरकारे यांचाही मेळ कसा घालावा यासाठीही काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. हे करत असतानाच जर कोणतीही व्यक्ती अथवा संस्था मनी गेमिंग मध्ये काम करते अथवा समावेश आहे असं लक्षात आलं तर त्यासाठी कठोर शिक्षा देण्याची उपाययोजना सुद्धा करण्यात आलेली आहे. यासाठी कुठल्याही आर्थिक संघटना, आर्थिक संस्था, बँका यांनी अशा प्रकारच्या मनी गेमिंगमध्ये भाग घ्यायचा नाही असेही स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. यासाठी केंद्र सरकार एक अथॉरिटी ऑन ऑनलाईन गेमिंग या नावाची एक अधिकार क्षेत्र निर्माण करणार आहे आणि त्यांच्याकडे या सर्व गोष्टींची छाननी, मान्यता देणे असे अधिकार राहतील. त्याविषयी मंडळ कसं असावं याची त्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे ज्याविषयी मर्यादा घालण्यात येणार आहेत किंवा जे लोक ऑनलाईन मनी गेमिंग मध्ये अजूनही काम करतायत असं लक्षात येईल त्यांना 1 कोटी रुपयापर्यंतचा दंड, आणखीन 3 वर्षाची शिक्षा अथवा दोन्ही अशी कडक कारवाईची सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. एवढंच नाही तर या प्रकारची जाहिरात जर कोणी केली तर त्या प्रसार माध्यमाला देखील कलम 6 नुसार 2 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखापर्यंतचा दंड अथवा दोन्ही अशी देखील तरतूद करण्यात आली आहे. अशा अनेक तरतुदी या विधेयकामध्ये आहेत आणि म्हणूनच असं एक सर्वसमावेशक विधेयक हे आता पारित होण्याच्या मार्गावर आहे आणि या दृष्टीने जो बदल समाजात घडतोय, जो आर्थिक रचनेमध्ये घडतोय त्याची नोंद कायद्याने घेतली आहे. आणखीन त्याबाबतचा एक विधेयक मांडून ते पास करण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा तो केलेला आहे. पुढच्या काळात जसे गोष्टी बदलतील, सत्य परिस्थिती बदलेल किंवा सामाजिक घटना घडतील, सामाजिक आणि खेळाविषयी जशी जशी प्रगती होत जाईल तसे तसे यामधले काही नियम आणि काही गोष्टी बदलाव्या लागतील आणि म्हणूनच हे पहिलं अतिशय मोठं पाऊल आहे असं म्हणावं लागेल. श्रोतेहो, डिजिटल विश्वामध्ये 0 आणि 1 म्हणजेच नाही आणि होय अशी 2च उत्तरं जरी अपेक्षित असली तरी वास्तव जगात मात्र सगळ्याच गोष्टींना अशी वस्तुनिष्ठ उत्तरं देता येत नाहीत. त्यामुळे ई गेमिंग ऑनलाईन खेळ वापरत असतानाच त्यातले धोके लक्षात घेऊन सावधपणे पुढे जाणे हेच शहाणपणाचं ठरणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजेश शिरभाते.